नमस्कार, मी नरेंद्र पाटील काळे आणि आपण पाहत आहात खबरनामा न्यूज. शेतकरी, कायदा आणि सत्याचा आवाज. मृदा व जलसंधारण माजी मंत्री शंकररावजी गडाख साहेब. तरी नेवासा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे खुला कांदा मार्केट सुरू झाला आहे. तरी आज आपण काय सांगाल? मी आज नेवासा शहरामध्ये जे खुला कांद्याचं मार्केटचं शुभारंभ झालेला आहे. मी नेवासा तालुक्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या निमित्ताने विश्वास देऊ इच्छितो की आपण आपला कांदा या मार्केटमध्ये आणा. त्याला योग्य भाव देण्याकरता मार्केट कमिटी सदैव तत्पर राहणार आहे. तरी सत्तेत नसताना सुद्धा आज उपक्रम आपण चालू केला आहे, त्या बाबतीत आपलं काय मत आहे? या अगोदर देखील साधारणपणे 10-12 वर्षापूर्वी नेवासा शहरामध्ये मार्केट आपण कांद्याचं सुरू केलं होतं, परंतु दुर्दैवाने त्यावेळेस त्याला प्रतिसाद मिळाला नाही. बाकीच्या काही अडचणी होत्या, पण त्यातनं सावरून आता नवीन अभ्यास करून बाकीच्या सगळ्या गोष्टींची पूर्वतयारी करून परत एकदा नवीन जोमाने हे मार्केट इथं सुरू करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अपेक्षा आहे की हे मार्केट सुरू राहील, चांगलं चालेल, वाढेल. त्याकरता जे जे प्रयत्न करायचे ते संचालक मंडळ आणि माझे स्वतःचे हे नक्कीच राहणार आहेत. परंतु सत्तेचा असण्याचा नसण्याचा हा जो प्रश्न विचारण्यात आलेला आहे, तर मी माझ्या आयुष्यामध्ये नेहमी शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्याच्या पायावरती त्याला कसं उभं करता येईल याकरता सातत्याने वेगवेगळ्या संस्थांचा वापर केलेला आहे. आता सध्या मी विरोधी पक्षात आहे, त्यामुळे माझ्या सगळ्या संस्थेला प्रचंड प्रमाणामध्ये त्रास चालू आहे. मार्केट कमिटीला देखील चालू आहे. तो संघर्ष करत असताना शेतकऱ्यांना त्याचा त्रास होऊ नये याची काळजी मी सतत घेत आहे आणि पुढे देखील घेत राहणार आहे. आताच आपण आपल्या भाषणात सांगितलं का राजकारण एकीकडे ठेवले पाहिजे व शेतकऱ्यांनी शेतीचे हिजोपासून कांदा आपला इथं आणला पाहिजे. तर या बाबतीत काय मत आहे? मी सांगितल्याप्रमाणे उत्पादन खर्च जो कांद्याचा आहे तो प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे आणि त्याला तसा भाव मिळत नाही. याकरता शासनाने ठोस काहीतरी पावलं उचलले पाहिजे. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळाल्याशिवाय शेतकरी सुखी राहू शकत नाही. विशेषतः कांद्याच्या बाबतीमध्ये फार 1 वर्षापासून कांद्याला भाव नाही, शासन त्याकडे दुर्लक्ष करतं. तेव्हा काही ठोस निर्णय शासनाने घेतल्याशिवाय कांदा उत्पादक शेतकरी हा जगू शकणार नाही. धन्यवाद. हे होते आपल्यासोबत पद्धतीने कांदा मार्केट चालू झाला आहे. तरी काय सांगाल आपण? शेतकऱ्याच्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट आहे. गोणीचा खर्च वाचेल, वाहतूक वाचेल, शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. आपण काय सांगाल याबद्दल? शंकरराव वगैरे ज्या बरमानाला काही हरकत नाही. मार्केट कमिटी नाही तर चालू केलं ओपन कांदा खरेदी केंद्र, त्यामुळं शेतकऱ्यांचा फायदाच होणार. वेळ वाचणार, गोणीचे खर्च वाचणार, शिवाय पेमेंट जागेवर मिळणार मार्केटमध्ये. म्हणजे शेतकऱ्याला त्याच्यापासून बराचसा दिलासा मिळेल. त्यामुळे गडाख साहेबांनी केलं त्याबद्दल ते ज्या बरमानाला काही हरकत नाही.